विद्यार्थी मित्रांनो 3.2 मधले पहिला आपण या ठिकाणी क्वेश्चन पाहणार आहोत. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इन ईच ऑफ द एक्झाम्पल गिवन बिलो अ पेअर ऑफ ट्रायंगल इज शोन. या ठिकाणी पेअर ऑफ ट्रायंगल दाखवलेला आहे. इक्वल पार्ट्स ऑफ ट्रायंगल इन ईच पेअर आर मार्क्ड विथ सेम साइन. या ठिकाणी जो इक्वल पार्ट आहे ट्रायंगलचा प्रत्येक पेअरमध्ये त्या ठिकाणी सेम साइनने दाखवलेला आहे. ह्या फिगरला ऑब्झर्व करा. स्टेट द टेस्ट बाय विच द ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. आणि कोणत्या टेस्टने हे त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतात ते दाखवा. हे एक साइड आहे, हे दुसरी साइड आहे, हे तिसरी आहे, म्हणजे तिन्ही साइडने आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी कोणती टेस्ट येते, यस यस यस, साइड साइड साइड. ओके, पुढे बघा. एक साइड, त्याच्यामध्ये एक इन्क्लुडेड अँगल आणि त्याच्यानंतर दुसरी साइड. एक साइड, इन्क्लुडेड अँगल आणि दुसरी साइड, साइड अँगल साइड. खाली बघा बेटा, अँगल साइड अँगल आला. बघा, हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे आणि ही साइड याला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे दोन अँगलच्या मध्ये एक साइड इन्क्लूड करण्यात आलेली आहे. म्हणजे ए टेस्ट. जिथं 90 डिग्री दिसलं तिथं काही जादू लावायची गरज नाही बेटा. डायरेक्ट त्या ठिकाणी काय करू शकता, हायपोटेनियस साइड बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. ओके, एक आहे 90 डिग्रीच्या अपोजिटवाला हायपोटेनियस आणि एक दुसरी आहे त्याची साइड. एवढा सोपा हा प्रश्न आहे त्या ठिकाणी. ओके बेटा. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन द पेअर ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो. स्टेट द टेस्ट बाय विच द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे खालील जे काही डायग्राम दिलेली आहे पेअर्स ऑफ ट्रायंगलची, त्याला ऑब्झर्व करा आणि कोणत्या टेस्टने दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात ते त्या ठिकाणी सांगा, असं आपल्याला सांगितलेलं आहे. राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. आणि त्याचे उरलेले रिमेनिंग पार्ट्स त्या ठिकाणी लिहा असं सांगितलं आहे. पाहूया बेटा. पहिल्या डायग्राममध्ये पाहू शकता, फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर इन ट्रायंगल ABC and triangle PQR, angle ABC is congruent angle PQR, segment BC congruent segment QR, angle ACB congruent angle PRQ. तर कोणत्या टेस्टने होतात, एक आहे अँगल साइड अँगल, अँगल साइड अँगल. मग अँगल BAC कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, अँगल BAC QPR, QPR. सेगमेंट AB कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, सेगमेंट PQ ला, सेगमेंट PQ ला. आणि सेगमेंट PR कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, सेगमेंट AC ला, सेगमेंट AC ला. ओके, हा एवढा सोपा क्वेश्चन आहे बेटा. दुसरा वाला बघा बेटा. ह्या ठिकाणी फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर इन ट्रायंगल PTQ and STR, segment PT congruent segment ST, angle PTQ congruent angle STR. P ची जागा कोण घेतं, यस. T ची जागा Tच घेतो आणि Q ची जागा R. मग अँगल PTQ कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, STR ला, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. सेगमेंट TQ कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, TR ला. तर ट्रायंगल PTQ हा कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल STR ला. कोणत्या टेस्टने, साइड एक आहे, दुसरा अँगल आहे आणि दुसरी साइड आहे, इन्क्लुडेड अँगल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे यस टेस्ट. ओके, यस टेस्ट. मग अँगल परत पहा, अँगल TPQ. कोणता अँगल, TPQ. अँगल
पी क्यू. टीची जागा कोण घेते म्हणलं? टीच. पीच्या अपोजिट कोण आहे? यस. क्यूच्या अपोजिट कोण आहे? आर. कोण येतं मग? टी एस आर. किंवा इथल्या इथं लक्ष द्या. हो का, इथं शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. टीच्या जागी कोण आहे? हो का, इथं टीच्या जागी टीच आहे. पीच्या जागी कोण आहे? इथं बघा यस आहे. आणि क्यूच्या जागी कोण आहे? आर त्या ठिकाणी आहे. सेगमेंट पी क्यू हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? सेगमेंट पी क्यू कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? पीच्या अपोजिट यस, क्यूच्या अपोजिट आर, म्हणजे एस आरला. सेगमेंट यस आरला त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे. हो का विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये पाहू शकता की काय म्हणलंय की आपल्याला ट्रायंगल एबीसी आणि पीक्यूआर दिलेला आहे. कोणत्या टेस्टने ते त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतात ते अश्योर करा म्हटलं, आणि रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहा म्हटले. ह्याच्यामध्ये बीची पॉईंट क्यू, बीचा पी, एचा क्यू आणि सीचा आर आहे. मग ट्रायंगल बीएसी हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? पीक्यूआरला. कोणता इथं 90 डिग्री दिसला म्हणजे काय असतं? हायपोटेन्यूस साईड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स असतं. आता आपल्याला हे ए बी जे काही आता समजा बी सी तर दाखवलंय, हे काही लिहायची गरज नाही आपल्याला. आता ए सी आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं नाही म्हणजे ए सी कॉन्ग्रुएंट आहे क्यू आरला. रिझन लिहिणार सी एस सी टी लिहायचं. एक अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवला, बाकीचं दाखवलंय का नाही? मग बघायचं अँगल सी बी ए, अँगल सी बी ए कॉन्ग्रुएंट अँगल सी बी ए म्हणजे सीच्या जागी आर पी क्यू, आर पी क्यू. रिझन लिहायचं सी ए सी टी. अजून एक अँगल उरला बेटा. अँगल तुम्ही आत्ता बी खाल्लात, उरलेला अँगल सी आहे. ए सी बी. आता ए सी बीला खावा. ए सी बी कॉन्ग्रुएंट आहे कुणाला? क्यू आर पीला, क्यू आर पीला. रिझन सेम लिहा सी ए सी टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. चला इकडल्यामध्ये या. As shown in the figure, triangle LMN and triangle LMN. हे का हा ट्रायंगल LMN आपण काढूत खाली एक LMN. आणि दुसरा ट्रायंगल त्या ठिकाणी आहे PNM. ह्या दोघांचा जो कॉमन बेस आहे तो हो का ह्या ठिकाणी पहा. एल एम हा कुणा एवढा आहे? पी एन एवढा दिले तुम्हाला. एल एन कुणा एवढा आहे? एल एन हा कुणा एवढा आहे? पी एम एवढा आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल त्या ठिकाणी पहा की एम एन हा दोघांचा कॉमन आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो? ट्रायंगल एल एम एन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पी एन एम. रिझन सांगा. साइड साइड साइड, साइड 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स, ऑफ कॉन्ग्रुएन्स. चला हे झालं. आता पुढचा पहा. आता साइड झाली. आता रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स कोणते कोणते उरले? अँगल एन कुणाला आहे? अँगल पीला. बघा बघा ह्याच्यात लक्ष द्या. अँगल बघा अँगल एम एल एन कॉन्ग्रुएंट आहे. एमच्या जागी कोण आहे? एन. एलच्या जागी कोण आहे? पी. एनच्या जागी कोण आहे? एम. एक झालं. मधल्या लक्ष द्या म्हणजे एल तुम्ही कव्हर केलात. ठीक आहे. आता दुसरा अँगल घ्या. एल एम एन, एल एम एन. एलच्या जागी कोण आहे बघा? पी आहे. एमच्या जागी कोण आहे? एन. आणि एमच्या जागी एन. हे खाल्लात. उरलेलं बघा. आता अँगल एल एन एम, एल एन एम कॉन्ग्रुएंट आहे. एलची जागा पी, एनची जागा एम आणि उरला एन. रिझन लिहायचं तिघाला पण सी ए सी टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स.
अशा प्रकारे तुम्ही याला काय करू शकता, एवढे इझिली सॉल्व्ह करू शकता. एवढा हा छोटा तुमचा उत्तर आहे बेटा. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पुढचा सॉल्व्ह करायचा आपल्याला. इन फिगर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC, AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC किंवा CB, याची जागा C आहे म्हणून CB. AD कॉन्ग्रुएंट CD दिलेला आहे. तर प्रूफ करा ट्रायंगल ABC हा कॉन्ग्रुएंट आहे CBD ला. पहिला काय म्हणायचं, इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल CBD. ओके. आपल्याला काय म्हणले, सेगमेंट AB हा कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे, CB ला. सेगमेंट AD हा तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे, सेगमेंट CD ला. दिलाय का नाही, हो यस सर दिलेला आहे. रिझन लिहा ना. मग रिझन काय लिहिणार, दिलेला आहे म्हणजेच गिवन आहे. उरला कोण, दोघांमध्ये BD, सेगमेंट BD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD. रिझन काय येणार, कॉमन साईड, कॉमन साईड. मग त्या ठिकाणी ट्रायंगल ABD हा कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल CBD ला. बायवीस टेस्ट बेटा, यस यस यस, टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स. ओके. एवढा छोटा तुमचा आन्सर आहे बेटा. इन फिगर अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल R आहे. सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट आहे RQ ला. तर प्रूफ करा ट्रायंगल PQT हा कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल RQS ला आहे, असं सिद्ध करा म्हटलंय. यामध्ये आपल्याला जे दिले ना ते पहिल्या लिहायचं. इन ट्रायंगल PQT अँड ट्रायंगल RQS सेगमेंट पहिला अँगल दिले ना, अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल R, सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट RQ. दोघांचं रिझन लिहा, गिवन दिलेला आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा बेटा, हा पहिला काय झाला, अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल R. सेगमेंट ह्या ट्रायंगल कसे तयार होतात, हो का, एक असा एक ट्रायंगल तयार झाला, हे Q, हे T आणि हा P, आणि हा असा एक ट्रायंगल तयार झाला. वरचा हा Q, हा R आणि हा S. लक्षात आलं बेटा, हे का असे दोन ट्रायंगल तयार झाले तुमचे. Q तर दोघांचा कॉमन आहे. S च्या अपोजिट कोण आहे, T आहे, आणि P च्या अपोजिट कोण आहे, R आहे. ओके. एक अँगल तुम्ही कव्हर केलात P, उरला कोणता अँगल, Q अँगल. मग काय म्हणायचं, अँगल कोणता अँगल बेटा, अँगल PQT, PQT कॉन्ग्रुएंट अँगल. नीट बघा, PQT, P ची जागा कोण घेते, RQS, RQS. दोघांच्या मध्ये QQ आहे म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, कॉमन अँगल, कॉमन अँगल. ठीक आहे. मग आता काय म्हणायचं, देअरफॉर ट्रायंगल PQT कॉन्ग्रुएंट ट्रायंगल RQS. पहिला काय, अँगल, पुन्हा काय, साईड, पुन्हा काय, अँगल. ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स. एवढं सोपं तुमचं आन्सर या ठिकाणी झालेलं आहे. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आय होप सर्वांना कळलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.